आज आपण पाहणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले यांची प्राथमिक माहिती। महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले। यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला। ज्योतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते। ज्योतिबांचे आजोबा शेरीबा गोऱ्हे माधवराव पेशव्यांच्या दरबारात सजावटीचे कामकाज करत असत। यावर पेशव्यांनी त्यांना 35 एकर जमीन फुलांच्या व्यवसायासाठी दिली होती। यानंतर फुलांच्या व्यवसायामुळे गोऱ्हे घराण्याला फुले म्हणून ओळखले जाऊ लागले। आजोबांच्या मृत्यूनंतर ज्योतिबांचे काका राणोजींनी सदरील 35 एकर जमीन हडप केली। यामुळे नंतर ज्योतिबांचे वडील गोविंदराव हे भाजीपाल्यांचा व्यवसाय करू लागले। त्यांचे मूळ गाव कटगुण तालुका खटाव जिल्हा सातारा हे होते। महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते। त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली। शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। जनतेने मुंबईतील सभेत 1888 मध्ये त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती। महात्मा फुलेंवर थॉमस पेन यांच्या द राईट ऑफ मॅन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स द एज ऑफ रिजन या पुस्तकाचा प्रभाव होता। जुलै 1887 मध्ये ज्योतिराव फुले यांना पक्षघाताचा आजार झाला। 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुलेंचे मध्यरात्री 2 वाजता पुणे येथे वयाच्या 63व्या वर्षी निधन झाले। अंत्यम यात्रेच्या वेळी जो टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतिरावाचे पुतणे आडवे आले आणि ज्योतिरावांचा दत्तक पुत्र यशवंतरावांना विरोध करू लागले। त्यावेळेस सावित्रीबाई धैर्याने पुढे आल्या व टिटवे धरले। अंत्ययात्रेच्या अग्रभागी चालल्या आणि स्वतःच्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला। यशवंतराव हा विधवेचा मुलगा असल्याने त्याला कुणीही मुलगी द्यायला तयार नव्हते। तेव्हा कार्यकर्ता ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे यांच्या राधा नावाच्या मुलीशी 4 फेब्रुवारी 1889 रोजी विवाह यशवंतचा करून दिला। यशवंत व राधा यांचा हा विवाह महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह होय। महात्मा ज्योतिबा फुलेंचे बालपण आणि शिक्षण। ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते। त्याच गावी महात्मा फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला। ज्योतिराव केवळ 9 महिन्यांचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले। त्यांचा विवाह वयाच्या 12व्या वर्षी सावित्रीबाई यांचेशी झाला। प्राथमिक शिक्षण पुणे येथील पंतोजींच्या शाळेत मराठी माध्यमातून झाले। यानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला। 1842 मध्ये वयाच्या 14व्या वर्षी माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी माध्यमात त्यांनी प्रवेश घेतला। बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे 5-6 वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला। महात्मा ज्योतिबा फुले यांना मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तामिळ, गुजराती इत्यादी भाषा येत असत। महात्मा ज्योतिबा फुलेंचे शैक्षणिक कार्य। अहमदनगर मिशनरी स्कूल व या स्कूलच्या प्राध्यापक मिस फरारकडून प्रेरणा घेऊन 3 ऑगस्ट 1948 रोजी ज्योतिबांनी पुण्यातील बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडेंच्या वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली। पहिल्या दिवशी या शाळेत 8 मुली उपस्थित होत्या। महात्मा ज्योतिबांनी सावित्रीबाईंना साक्षर करून भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व पहिली प्रशिक्षित मुख्याध्यापिका बनविले। शूद्रांसाठी शिक्षणाच्या कार्यामुळे झालेला विरोध बघून ज्योतिबांना त्यांच्या पत्नींसोबत गृहत्याग करावा लागला। यानंतर त्यांनी पुण्यातील गंजपेठ येथील उस्मानशेख यांच्या वाड्यात मुक्काम केला। 1850 ते 3 जुलै 1851 रोजी चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा, तर 17 सप्टेंबर 1851 रोजी रास्ता पेठेत तिसरी शाळा स्थापन केली।
यानंतर 15 मार्च 1852 रोजी वेताळपेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची अजून एक शाळा सुरू केली. 1852 साली नेटिव्ह फिमेल स्कूल सभा पूना लायब्ररीची स्थापना केली. 19 मे 1852 रोजी महात्मा फुलेंनी वेताळ पेठेत अस्पृश्यांसाठी भारतातील पहिली शाळा सुरू करून धुराजी चांभार व गणू शिवाजी मांग हे दलित शिक्षक अध्यापनासाठी नेमले. यावेळी त्यांचे सहकारी सदाशिव गोवंडे, सखाराम परांजपे, विठ्ठल वाळवेकर, वामन प्रभाकर भावे, विनायक भांडारकर यांनी त्यांना मोलाची मदत केली. शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्याबद्दल पुणे महाविद्यालयाचे, सध्याचे डेक्कन कॉलेज, प्राध्यापक मेजर थॉमस कंडी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या विश्रामबाग वाड्यात सरकारी विद्या खात्याकडून ज्योतिबांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन सप्टेंबर 1853 मध्ये महार, मांग आदी लोकांना शिकविण्यासाठी मंडळी नामक संस्था स्थापन केली. तर 1995 मध्ये प्रौढांसाठी देशातील पहिली रात्र शाळा त्यांनी स्थापन केली. 1882 साली भारतातील शिक्षण विषयक स्थापन करण्यात आलेल्या हंटर कमिशनसमोर फुलेंनी साक्ष देऊन 12 वर्षांखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे, शिक्षक प्रशिक्षित असावे, शिक्षक बहुजनातील असावे, जीवनोपयोगी व्यवहारी शिक्षण द्यावे, आदिवासी जाती जमातींना शिक्षणात प्राधान्य, शेतीचे व तांत्रिक शिक्षण द्यावे, वसूल केलेल्या शेतसायाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या शिक्षणावर खर्च करावी, महाविद्यालयीन शिक्षण जीवनातील गरजा भागविणारे असावे अशा महत्त्वपूर्ण मागण्या केल्या. प्राथमिक शिक्षण मोफत, सार्वजनिक व सक्तीचे केले जावे अशी मागणी करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे आशिया खंडातील पहिले शिक्षण तज्ज्ञ होते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक सुधारणा. 1895 साली फुलेंनी वयाच्या 28व्या वर्षी पुण्यात तृतीय रत्न हे पहिले नाटक लिहिले. हे ज्योतिबांचे पहिले पुस्तक व मराठीतील पहिले सामाजिक नाटक म्हणून ओळखले जाते. 28 जानेवारी 1863 रोजी पुणे येथील आपल्या राहत्या घरी भारतातल्या पहिल्या बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. यानंतर पंढरपुरातही अशा गृहाची स्थापना केली. पुणे येथील बालहत्या प्रतिबंध गृहात काशीबाई नातू महिलेने एका मुलाला जन्म दिला. पुढे 1873 मध्ये याच मुलास फुले दाम्पत्याने दत्तक घेऊन त्याचे नाव यशवंत ठेवले. हाच यशवंत नंतर डॉक्टर झाला. 1877 साली पुण्यातील धनकवडी येथे दुष्काळपीडित विद्यार्थ्यांसाठी कॅम्प उभारला. तसेच व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना केली. विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद पाडण्यासाठी तळेगाव, ढमढेरे व ओतूर येथे न्हाव्यांचा एक दिवसीय संप घडवून आणला. 8 मार्च 1864 रोजी गोखलेंच्या बागेत विधवा पुनर्विवाह घडवून आणला. महात्मा ज्योतिबा फुलेंचे साहित्य. महात्मा फुले यांनी लिहिलेला सार्वजनिक सत्य धर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून दीनबंधू हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक अखंड रचले. आपला गुलामगिरी ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णियांना त्यांनी समर्पित केला. अस्पृश्यांची कैफियत हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर 1891 मध्ये प्रकाशित झाला. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, असे महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले. हा लेख तुम्हाला कसा वाटला आम्हाला लाईक आणि कॉमेंट करून सांगा. असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.